ऑप्टिकल आणि श्री समीर विष्णू कोंडिलकर याचकडून, त्याचबरोबर इयरफोन सुद्धा आहेत सम्राट मोबाईल आणि कुमार आदित्य चंद्रकांत कोंडिलकर याचकडून. सर्व दात्यांचं पुनश्च एकदा मनपूर्वक आभार. यानंतर आपण जातो या दुसऱ्या महत्त्वपूर्ण सामन्याकडे. सामना चालू आहे दोन संघांमध्ये, भिनारपाडा आणि मानकिवली या दोन संघाच्या दरम्यान. मानकिवली संघानं नाणेफेक जिंकले, नाणेफेक जिंकून प्रथम शतरक्षक स्वीकारलं, बॅटिंगसाठी निमंत्रित केलंय भिनारपाडा संघाला. दोन सलामीवीर खेळपट्टीवर पोहोचले, ओपनिंग पेयर, स्ट्रायकिंगवर बॅट्समन विजय नॉस्टॅकॅनवर किरण. पहिलाच बॉल यावेळेस मात्र प्रशांतने हाफ ट्रॅकर बॉल फेकला होता, पॉईंटच्या डोक्यावरून फक्त दिशाला गेली. इज ऑफ द मार्क. अकाउंट ओपन केले, श्री गणेशा केला जातोय. 1 इज बेटर दॅन 0. रन्स मिळतील 2 पहिल्या चेंडूवर. यावेळेस मात्र अकाउंट ओपन करताना फलंदाज पाहू शकाल भिनारपाडा संघाचा विजय बनोटे. फलंदाजांना सूचना असेल आपण खेळपट्टीवरून धावायचं नाही आहे मित्रांनो. शेवटच्या दिवसापर्यंत आपल्याला खेळपट्टी चांगली ठेवायची आहे आणि नियम आहे क्रिकेटचा. यावेळेस ऑफ ब्रेक बॉल होता, काही गोलंदाजी चालू आहे, कारण आपण बघू शकाल हवा कमी आहे आणि कमी हवा असल्या कारणाने चेंडू स्विंग होणार नाही, स्पिन मात्र होईल. पहिला चेंडू आपण बघितला, शॉर्ट पिच बॉल होता, पॉईंटच्या डोक्यावरून खेळून काढला, 2 धावा मिळाल्या. त्यानंतर मात्र कमबॅक केलंय. हा कमबॅक आहे ना, तो तुमच्या समजदारीचा विषय आहे, कारण तुम्ही एक चुकी केली, पुन्हा एकदा ती चुकी करायची नाही. ओ हो, यावेळेस शॉर्ट पिच बॉल, अख्खू टप्प्याचा चेंडू होता, जैसी नसीहत वैसा धमाका. एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये शतरक्षक पोहोचलाय, तत्पूर्वी फिल्डिंग सुद्धा झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, डायरेक्ट हिट. क्या बात आहे, हिटमॅन बॅटिंग मध्ये पाहिले गेले आहेत, परंतु आत्ता मात्र बॉलच्या माध्यमातून डायरेक्ट हिट केलाय. फलंदाज होईल बाद. याला म्हणतात असमजदारीचा क्रिकेट. पायावर कुऱ्हाड मारून घेणं. पहिला गडी बाद. फलंदाज बॅक टू द डगआउट. थैंक यू डीजे बॉस्टन, धन्यवाद. लालच बुरी वाला है. कधी कधी आमची ओंजळ जर भरली असेल ना, तर आमच्या ओंजळीमध्ये मावेल तेवढं ठेवावं. नाहीतर आम्हाला एक गोष्ट माहिती आहे की एकदा ओंजळ भरली, त्यानंतर ओंजळ फाटली आणि सगळे हिरे जमिनीवर पडले, माती झाली. या ठिकाणी विकेटची माती होताना पाहायला मिळते. 2 धावा मिळाल्या होत्या, तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला. हव्यासा पोटी मित्र म्हणेन प्रलोभनाला बली पडून या ठिकाणी फलंदाज माघारी परतलाय. आवश्यकता नसताना विनाशकाली विपरीत बुद्धी. नक्कीच तिसऱ्या चेंडूवर फलंदाज बाद. नवीन फलंदाज गुरुनाथ खेळपट्टीवर पोहोचलाय. ओहो, फुल टॉस बॉल होता, यावेळेस फक्त दिशा दिली गेली, चेंडू निघून चाललाय, फरार होईल चेंडू. 1 बाउन्स ओव्हर 0. हा येतो चौकार. रन्स मिळतील 4. धन्यवाद. किरण शिंदे, एकता क्षणी वेळ जाऊ द्यायचा नाही हे सांगत असताना एक चेंडू खेळला आणि एका चेंडूवर 4 धावा मात्र मिळवल्या. हो, यावेळेस लॉक स्वीप आणि ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु निश्चितच लेग ब्रेक बॉल होता लेफ्ट हँड बॅट्समनसाठी. चेंडू टर्न करण्यामध्ये माहिर असलेला गोलंदाज आपण बघू शकाल प्रशांतला. कधी कधी चकवा देणारे चेंडू सुद्धा फेकले जातात गोलंदाज प्रशांतच्या माध्यमातून. असं चांगली गोलंदाजी प्रशांतची आतापर्यंत पाहायला मिळाली. एक महत्त्वपूर्ण विकेट आणि ती विकेट सुद्धा विजयची धावचीच्या स्वरूपात. हो, आणखी एक चांगला चेंडू असेल का? चेंडू मित्र म्हणे लेग स्टेपवर पडला गेला, त्यानंतर मात्र चेंडू टर्न झाला, मिडल स्टंपवरून निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. या निर्धाव चेंडूने षटकाची सांगता गेली. पहिले षटक संपलं, 8 धावा धावफलकावर. प्रशांत गुड बॉलिंग. चांगली सुरुवात करताना पाहायला मिळतो प्रशांत नावाचा गोलंदाज. फक्त आणि फक्त 8 धावा खर्च केल्या, एक महत्त्वपूर्ण विकेट. वेल बिगन इज हाफ डन. अतिशय बहारदार नियोजनातून चालत असणारी स्पर्धा राज क्रीडा मंडळ गावदेवी कुळगाव आयोजित आई गावदेवी चषक 2021. पर्व पहिलं, परंतु असं वाटत नाही पर्व पहिलं आहे. या ठिकाणी समालोचन करताना आणि मनमुराद आनंद लुटताना या मैदानाचा जर विचार केला, नियोजनाचा जर विचार केला, मित्र म्हणेन 12 वर्षाची परंपरा चालू आहे की काय. अनेक प्रकारची बक्षिसं, मालिकावीर, एक LED TV, कैलासवासी मधुकर पांडुरंग पाटील यांच्या स्मरणार्थ आदरणीय किशोरजी मधुकर पाटील याचकडून दिली गेली आहे. त्याचबरोबर उत्कृष्ट गोलंदाज कुमार प्रीतम कर्णिक याचकडून, कुमार रोहित जैन याचकडून एअर कूलर आहे. अर्थातच या दिवसामध्ये कूलरची गरज आहे. उत्कृष्ट फलंदाज, एक आकर्षक बॅट आहे सन्माननीय सचिनजी दलार साहेब खजिनदार.
त्याचबरोबर एअर कूलर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सुद्धा आहे आदरणीय मुकेश रॉय याचकडून सर्व दात्यांचा आभार व्यक्त करेल. दुसऱ्या षटकाला प्रारंभ शॉट ऑन पूल करण्याचा प्रयत्न केलाय मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षकानं केलेली चुकी. पुन्हा एकदा चेंडू धरणीला दान केला जातोय. सातत्याने तुम्ही जर झेल सोडाल ना तर क्रिकेटची व्याख्या मित्र म्हणून अपूर्ण राहते की काय. झेल महत्त्वाचा असतो हे पहिल्या वर्ल्ड कपमध्ये दाखवलं कपिल देवने. सातत्याने चर्चा का करतोय कारण तो इतिहास रचला गेलाय की एक झेल घेतली गेली आणि बघता बघता मॅचला कलाटणी प्राप्त झाली आणि भारत देश जगातील पहिला वर्ल्ड कप जिंकण्याचा मान सन्मान फक्त एका झेलने घेतला होता. म्हणून की काय पकडो क्या जीतो मैच. सही खिलाड़ी वही होता है जो टाइमिंग के साथ क्रिकेट खेळता है. यावेळेस मात्र टायमिंगला महत्त्व द्यावं लागेल आणि क्रुशल मोमेंटला तुम्हाला झेल पकडाव्या लागतील. यावेळेस मुद्दा पुन्हा एकदा चेंडू थोडा पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला. शॉट ऑफ गुड लेंथ मित्र म्हणेन ही मोस्ट इम्पॉर्टंट एरिया म्हटली जाते. याचं कारण आहे ज्या जागेवर तुम्ही चेंडू फेकाल ते क्षेपणास्त्र ठरलं जातं, ब्रह्मास्त्र ठरलं जातं. हा चेंडू बॅटवर येण्यासाठी खूप मोठ्या परिस्थितींना सामोरं जावं लागतं फलंदाजाला. गुड लेंथ शॉट इज द मोस्ट इम्पॉर्टंट एरिया फॉर द बॉलर असं सातत्याने म्हटलं जातं. ज्या जागेवर तुम्ही चेंडू रिलीज कराल तिथे मात्र फलंदाजाला संधी प्राप्त होत नसते. यावेळेस मात्र शॉट ऑफ गुड लेंथ जबरदस्त फटका. चेंडू निघून जाईल मैदानाच्या बाहेर आउट ऑफ द पार्क. हा येतो षटकार. थँक्यू डीजे मास्टर. विजय बाद झाल्यानंतर मित्र म्हणून आशा कुठेतरी मावळल्या होत्या परंतु किरण शिंदे नावाचा आशेचा किरण या मॅच मध्ये पुन्हा एकदा जागा होतोय की काय. ज्या पद्धतीने फलंदाजी चालू आहे किरण शिंदेची धावांचा वेग आणि आकार थोडासा गुलमोहरीप्रमाणे पुढे चाललाय. धावफलकावर तब्बल 15 धावा. हो हो किरण शिंदे लेफ्ट हँड बॅट्समन घातक असतात. आम्ही बघितले सुमित ढेकळेला खेळताना शहापूरच्या मैदानावर. आम्ही बघितलं इजाज कुरेशीला लेफ्ट हँड बॅट्समन वडवली चषक धडाकेबाजमध्ये खेळताना. कोण विसरेल गोरसाई क्रिकेट आणि भावेश पवार नावाचा लेफ्ट हँड बॅट्समन. यस राज क्रीडा मंडळाचे मित्रपरिवार सन्माननीय सचिनजी कुडे सरांचं या ठिकाणी आगमन झालं. वेलकम आपण आलात. आम्ही आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो कारण मित्रांच्या सावलीला महत्व आहे. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक फटका बसलाय स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये. जजमेंट मात्र चुकली गेली. शक्तिमान जर व्यवस्थित फिरला ना तर भवऱ्यासारखा दिसतो पण कधी कधी जर थांबला तर मात्र ती मालिका पूर्ण होत नाही. गोलंदाजाने प्रयत्न केले जजमेंट घेण्याचा परंतु आपण बघितलं पहिल्यांदा उजव्या अँगलने फिरला गेला त्यानंतर डाव्या अँगलने. जजमेंट चुकली गेली. कार्यक्रम संपला. नक्की जेल यावेळेस मात्र कॅरी करू शकले नाही. फलंदाजाला जीवनदान प्राप्त होतोय. 5 चेंडू फेकून झाले वैभवचे. धावसंख्या आहे ती धावफलकावर 17 धावा. पहिल्या षटकामध्ये धावा कमी होत्या परंतु दुसऱ्या षटकामध्ये तिसऱ्या चेंडूवर एक मोठा प्रहार सुद्धा किरण शिंदेच्या माध्यमातून लागला गेलाय. ऑफ स्टंपवर शफल झाले होते. ऑन साईडला खेळण्याचा थोडासा फाईन खेळण्याचा प्रयत्न होता किरण शिंदे याचा. परंतु डगआउट अपेक्षा करत असेल की किरण शिंदे उर्वरित सगळे चेंडू जर खेळला तर एक सन्मानजनक स्थिती पूर्ण होईल. सन्माननीय आदरणीय वैभवजी मोठे साहेबांच्या ठिकाणी शुभ आगमन झालं. व्यवस्थापन समिती राज क्रीडा मंडळ गावदेवी कुळगाव आयोजित आई गावदेवी चषक 2021 आपलं शब्दसुमनाने सहर्ष स्वागत करतोय. महाराष्ट्राची परंपरा खूप मोठी आहे. वेगळं सांगायची गरज नाही कारण अतिथी देवो भव ही भारताची धरा. स्वागत करून तुमचे साहेब आम्ही पाळतो परंपरा. याच परंपरेनुसार शब्दांची धन तुमच्यापर्यंत वाटतोय. साहेब आपण आलात. मोठे साहेब आम्ही व्यवस्थापन समितीच्या वतीनं सरचे स्वागत करू. बॅक टू क्रिकेट आपण जातो. या मॅचकडे 2 षटकांचा खेळ पूर्णपणे संपुष्टात. पहिल्या षटकाचा विचार केला तर 8 धावा. दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा. किरण शिंदेची बॅट यावेळेस एक षटकाराची भाषा बोलली परंतु बघूया उर्वरित 18 चेंडूमध्ये किरण शिंदे कोणत्या प्रकारच्या कर्तबगारीचे डंके वाजवेल. अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. विनारपाडा संघाची धावसंख्या आहे. मित्र म्हणे विजयच्या मनामध्ये थोडंसं दडपण असेल. विजयच्या मनामध्ये थोडा पश्चाताप उरला असेल. वेळ निघून गेली. 2 धावा मिळाल्या होत्या विजयला. त्यानंतर मात्र विजय तिसऱ्या धावेसाठी बाद झाला. परंतु उर्वरित जबाबदारी किरण शिंदे आणि गुरुनाथ या 2 फलंदाजांनी घेतलेली आहे. ही जबाबदारी पूर्ण होईल का. जबाबदारी जिथे जिथे पूर्ण होते तिथे तिथे इतिहास रचला जातो. जबाबदारी घेतली तानाजी मालुसरे यांनी आणि बघता बघता कोणाना किल्ला सर केला. जबाबदारी घेतली इतिहासामध्ये कोंडाजी फर्जंद नावाच्या अवलियानं आणि बघता बघता पन्हाळा किल्ला सर केला. जबाबदारी घेतली होती ज्यावेळेला छत्रपती शिवाजी राजे सिद्धीच्या छावणीमध्ये घुसले होते त्यावेळेला शिवा काशीद नावाच्या मावळ्यानं आणि बघता बघता छत्रपती शिवाजी राजे सुखरूप पोहोचले गेले. ही जबाबदारी असेल. यावेळेस पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. हो एक सिंगल धाव काढली गेली किरण शिंदेच्या माध्यमातून. परंतु आता मात्र शांत आणि संयमी स्वभाव ठेवलेल्या या फलंदाजांना आक्रमकता हे रूप या ठिकाणी धारण करावं लागेल. तेव्हा मात्र धावसंख्येचा आकार कुठेतरी सन्मानजनक स्थितीमध्ये जायला वेळ लागणार नाही.
धावा असतील धावफलकावर बघू शकाल स्क्रीनवर 19 धावा. सन्माननीय आदरणीय वैभवजी मोठे साहेबांच्या या ठिकाणी शुभ आगमन झालं. साहेब आपण आलात, आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी खर्च करतायत. व्यवस्थापन समिती सहर्ष स्वागत करेल. हो हो हो, शॉर्ट पिच बॉल होता. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा फसलाय. एक टॉप पिच लागली होती. तत्पूर्वी शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक होता. चांगलं क्षेत्ररक्षण. या स्पर्धा पार पडण्यासाठी मित्रांनो अनेक व्यक्तिमत्वांचे हात पाठीशी असावे लागतात आणि आम्ही सातत्याने म्हणतो ना की एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंत. याच व्याख्येनुसार ज्या व्यक्तिमत्वानं स्पर्धा पार पडण्यासाठी खारीचा नाही तर सिंहाचा वाटा उचललाय, ते सिंहाचा वाटा उचलणारे सन्माननीय सचिनजी मोठे साहेब या ठिकाणी उपस्थित. यस, वैभवजी मोठे साहेबांच्या या ठिकाणी शुभ आगमन झालंय. वैभव सर आपण आलात आणि सातत्याने हे प्रेम वृद्धिंगत होत राहील हीच अपेक्षा करू. आणि तुमच्या माध्यमातून आम्ही ऐकलंय आणि बघितलंय की प्रेमकर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं मातीमध्ये उगून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं या स्पर्धेवर सन्माननीय मोठे साहेबांचं खूप प्रेम आहे. या प्रेमापोटी या ठिकाणी उपस्थित आहेत. हॅट्स ऑफ, पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. जाऊ आपण मॅचकडे. नवीन आल्या प्रेक्षकाच्या माहितीसाठी सांगेल भिनारपाडा आणि मानकिवली या दोन संघाच्या दरम्यान ही लढत चालू आहे. नाणेफेक जिंकली मानकिवली संघानं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. यावेळेस मात्र पॅडल स्वीपच्या माध्यमातून हा येतोय षटकार. रन्स मिळतील 6. दर्जेदार क्रिकेटची क्वालिटी याला म्हणतात आणि ती क्वालिटी दाखवली गुरनाथ नावाच्या फलंदाजानं. शंखनाद करणारा हा येतो षटकार. लीजिए थँक्यू डीजे मास्टर. ज्या फलंदाजाने षटकार ठोकलाय ऑलरेडी त्या फलंदाजाच्या 2 जेल सुटल्यात आणि नक्कीच जेल सुटल्यानंतर धमाके होताना आम्ही अनेक वेळा बघितलेले आहेत. पुन्हा एकदा स्वीपच्या माध्यमातून क्या बात आहे. मॅक्सवेल केविन पीटरसनची आठवण करून देणारा हा येतोय शंखनाद करणारा षटकार. सेकंड इन अ रो. क्या बात आहे. दर्जेदार फलंदाजी बॅट्समन गुरुनाथच्या माध्यमातून. लग्नाचं आणि हळदीचं गीत तुम्ही ऐकवलं, परंतु अभिमान वाटतोय सांगायला की हळदी आणि लग्नाची सीझन संपेल एप्रिलमध्ये, पण क्रिकेटची सीझन मी तर म्हणेन ऑक्टोबरपासून चालू झाली. एप्रिल मे जून जाईल तरी संपणार नाही, कारण आता मी तर म्हणेन 12 महिने क्रिकेट खेळला जातोय. हे वेगळं सांगायची आवश्यकता नाही. या क्रिकेटनं आम्हाला खूप वेळ लावलाय मित्रांनो, कारण क्रिकेटनं आम्हाला काय दिलंय या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला हवं असेल तर अनोळखी माणसं एकत्र आली आणि याच अनोळखी माणसाचं एका मैत्रीत रूपांतर झालं आणि त्याच मैत्रीच्या रूपांतरितेतून त्या मैत्रीचं रूपांतर नात्यामध्ये झालं. आणि आम्ही मात्र या क्रिकेटच्या माध्यमातून सांगू लागलो, नातं हे नातं असतं, त्याला नाव द्यायचं नसतं. नातं आहे सांगण्यापेक्षा ते जीवापाड जपायचं असतं. आणि याच नातेसंबंधाची असणारी स्पर्धा आई गावदेवी चषक 2021. जेव्हा आपण मॅचकडे 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. पहिलं षटक प्रशांतनं हाताळलं, 8 धावा खर्च केल्या. वैभवनं दुसरं षटक हाताळलं, 10 धावा खर्च केल्या. आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा प्रशांत आला. तिसऱ्या षटकामध्ये प्रशांतने मात्र खूप मार खाल्ला, तब्बल 15 धावा. ज्या पद्धतीने पोलीस चोरांना मार देतात ना, त्या पद्धतीने प्रशांतने तिसऱ्या षटकामध्ये मार खाल्लाय. धावसंख्येचा आलेख आणि ग्राफ कुठेतरी वाढत जाताना पाहायला मिळतोय. चौथ्या षटकाला प्रारंभ किरण शिंदे ओव्हरपिच बॉल होता, अक्रॉस द लाईनने खेळलेत. तत्पूर्वी नो मॅच लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचलाय, चेंडू कलेक्ट करू शकला नाही आणि निश्चितच 2 धावा मिळतील किरण शिंदेला. या 2 धावांच्या मदतीने बिनारपाडा संघाची धावसंख्या आहे ती 2 गड्याची 1 गडी बाद. असं 35 धावा धावपलकावर. हो, खांद्याचा वापर करून गोलंदाजी करतोय गोलंदाज, परंतु आपण बघू शकाल आणखी एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षकाने केलेली चुकी.
तत्पूर्वी टेम्परामेंटला महत्त्व देतोय किरण शिंदे, कारण किरण शिंदेला माहिती आहे या मुमेंटला विकेट गमावणं हे आपल्या संघासाठी कुठे चुकीचं ठरेल. परंतु मी तर म्हणतो शॉर्ट क्रिकेट खेळत असताना विकेटला महत्त्व जेवढं असतं ना तेवढं महत्त्व हे धावांना असतं. विकेट टिकल्या 10 आणि धावा जर आल्या नाही तर मात्र क्रिकेट अनइक्विजिकेशनल होईल. परंतु निश्चितच विकेट जरी 10 गेल्या आणि धावा मात्र 5 षटकामध्ये 50 जरी म्हणल्या तरी मात्र एक समाधानकारक स्थिती असते. शॉर्ट क्रिकेटमध्ये जेवढं महत्त्व विकेटला आहे तेवढं महत्त्व तुमच्या धावांना आहे. रन्स रन्स अँड रन्स. आम्हाला धावांची भूक या शॉर्ट क्रिकेटमध्ये लागलेली असते आणि ती तोपर्यंत शमत नाही जोपर्यंत आम्ही स्पर्धा जिंकत नाही. म्हणून की काय किरण शिंदे विकेट गमावू देत नाही परंतु धावा सुद्धा काढतोय. हे एक ट्रॅजेडी आहे, ही एक कल्पकता आहे बॅट्समन किरण शिंदेची. धावसंख्या 2 ने पुढे सरकली. धावा असतील धावपलकावर या मॅचमध्ये भिनारपाडा संघाची टोटल 39 धावा. यस, आत्ता मात्र चौकार आणि षटकारांची आवश्यकता असेल या मॅचमध्ये भिनारपाडा संघाला, कारण आतापर्यंत 8 विकेट डगआउटमध्ये आरामामध्ये विश्रांती घेत आहेत. मी तर म्हणेन या 2 फलंदाजांना आत्ता मात्र जबाबदारी घेणं गरजेचं ठरेल. ओव्हरपिच बॉल होता, आडव्या बाटनं खेळलाय, चेंडू निघून जाईल मैदानाच्या बाहेर. यावेळी ज्यावेळी चेंडू रिलीज केला त्या चेंडूवर साईनने लिहिलं होतं यस इट इज अ सिक्सर. हा येतो षटकार. महाराष्ट्राची शान मोत्याची खान. धावसंख्या 6 ने भरकन वेगाने पुढे सरकली. 45 धावा. 5 षटकाचा विचार केला तर 55 ते 56 धावा हा फायटिंग स्कोर असू शकतो आणि त्या अनुषंगाने फलंदाजी करतोय किरण शिंदे. मी का सलामीला आल्यापासून वेळ घेतो याचं उत्तर किरण शिंदेने दाखवलंय. यावेळी शॉर्ट ऑफ गुड लेंथ, निश्चितच शॉर्ट ऑफ पुल करण्याचा प्रयत्न केलाय. थोडंसं बॅकफुटवर होते, टायमिंग व्यवस्थित साधू शकले नाही. धावा मिळतील या चेंडूवर एक सिंगल. 40 धावा धावपलकावर आतापर्यंत बनवण्यात यशस्वी सिंहाचा वाटा उचललाय फलंदाज किरण शिंदेने. असं किरण आणि गुरुनाथने मात्र आपण बघू शकाल 6 चेंडू खेळलाय आणि 6 चेंडूमध्ये तब्बल 15 धावांची वादळी केली गुरुनाथने साकारली. शॉर्ट क्रिकेटचा विचार केला तर मित्रांनो धावांना का महत्त्व आहे, कारण एका धावेचं महत्त्व इतकं असतं की एका धावेसाठी तुम्ही सेमीफायनल जर हरलात ना तर मात्र तुम्हाला पूर्ण रात्र ही वैऱ्याची वाटत असते आणि सोंगे मात्र फार वाटत असतात त्या रात्रीमध्ये. म्हणून की काय एका धावेला महत्त्व आहे आणि त्याच धावा या ठिकाणी भगीरथाचे प्रयत्नच करत असताना फलंदाज किरण शिंदे आणि बॅट्समन गुरुनाथ या दोघांच्या माध्यमातून हा डाव पूर्णपणे सावरला जातोय. आपण बघू शकाल पहिली सुरुवात प्रशांतने चांगली करून दिली होती, 8 धावा. त्यानंतर वैभवने यासह दुसरं षटक 10 धावा. त्यानंतर प्रशांतने तिसऱ्या षटकामध्ये 15 धावा. नीरज गोलंदाजी करतोय आणि आपण बघू शकाल धावपलकावर या मॅचमध्ये भिनारपाडा संघाची 47 धावा. पार्टनरशिप चांगली पाहायला मिळाली बॅट्समन किरण आणि गुरुनाथची आमचे स्कोर आम्हाला दाखवत असताना. असं 21 चेंडू आणि 43 धावांची भागीदारी आणि निश्चितच हीच पार्टनरशिप सांगत असताना की आयुष्यामध्ये पार्टनर आणि क्रिकेटमध्ये पार्टनरशिप इज अ मोस्ट इम्पॉर्टंट. शिप म्हणजे जहाज आणि एकदा का जहाज तुम्हाला या बाजून त्या बाजूला घेऊन जाऊ शकते त्याच पद्धतीने ही पार्टनरशिप तुम्हाला अपयशाकडून यशाकडे निश्चित घेऊन जाऊ शकते. याच अनुषंगाने बॅट्समन किरण आणि गुरुनाथची पार्टनरशिप पाहायला मिळाली. तब्बल 21 चेंडू आणि 43 धावा. जबरदस्त पार्टनरशिप पाहायला मिळाली. विजय लवकर बाद झाला होता. त्यानंतर मात्र पत्त्यांचा बंगला कोसळू द्यायचा नाही यासाठी मित्र म्हणून फेविक्विक जोडला या 2 फलंदाजाने. अंबुजा सिमेंट का जोडे टूटे का नाही हे सांगत असताना बॅट्समन किरण आणि बॅट्समन गुरुनाथ समाधान गोलंदाजी मार्कवर तयार. शेवटचं षटक दिलंय समाधानच्या हातामध्ये. काय घडेल या शेवटच्या षटकामध्ये? धावपलकावर भिनारपाडा संघाच्या 1 गडी बाद 47. हो शॉर्ट पिच बॉल, गती सुद्धा कमी, याला म्हणतात आ बैल मुझे मार. जबरदस्त स्ट्रोक, चेंडू गॅप मधून निघून गेलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. यस षटकार. डीजे महाराष्ट्राची शान मोत्याची खान सुंदर ही नगरी. रायगड जिल्हा महानचे लाडूची क्रिकेटची पंढरी. रायगड जिल्हा महानचे लाडूची क्रिकेटची पंढरी. थँक्यू डीजे मास्टर. शेवटच्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर मी तर म्हणेन एक चांगला स्ट्रोक्स लागला बॅट्समन समाधानच्या माध्यमातून समाधानच्या गोलंदाजीवर. हो यापूर्वीचा जर स्ट्रोक बघितला तर बॅट्समन गुरुनाथ सांगत असताना येतो मेरे बायात का खेळे. पहिल्या चेंडूवर षटकार आला. त्यानंतर मात्र गोलंदाज समाधानची लय पूर्णपणे बिघडून गेली. त्यानंतर वाईट बॉल. एक प्रतिकूल परिस्थिती आल्यानंतर अनेक प्रतिकूल परिस्थित्या येत असतात.
घर फिरलं की घराचे वासे सुद्धा फिरत असतात हे सांगत असताना बॅट्समन गुरुनाथ, यावेळेस मी तर म्हणेन घर आणि वासे नाही तर कौलं सुद्धा फिरली गेली की काय. पहिल्या 4 षटकामध्ये धावा कमी, त्यानंतर मात्र समाधानवर यावेळेस फलंदाजी समाधानी चालू आहे. गोलंदाज समाधानवर मोठे प्रहार. गुरुनाथ थांबायचं नाव घेत नाही, पूर्णपणे तुटून पडलाय. गोलंदाज समाधान चटके सहन करतोय. जणू काही अग्निकुंडामध्ये एका बाजूला आग तर दुसऱ्या बाजूला फुपाटे, एका बाजूला आड तर दुसऱ्या बाजूला वीर. जायचं कुठं हा प्रश्न पडलाय गोलंदाज समाधानला. चेंडू रिलीज कुठं करायचा हा प्रश्न पडलाय समाधानला. याचं कारण बॅट्समन रघुनाथ. यस, नेक्स्ट मॅच असेल कान्होर आणि चामटोली. दोन्ही संघाचे संघ मालक आपण यायचं आहे. तत्पूर्वी या ठिकाणी मात्र पूर्णपणे होळी आणि दिवाळीचा सण साजरा करत असताना बॅट्समन समाधान याच्या गोलंदाजीवर प्रहार होत आहे. बॅट्समन गुरुनाथच्या माध्यमातून सेकंड इन अ रो, थर्ड इन अ रो. क्या बात आहे. अफलातून बॅटिंगचं प्रदर्शन यावेळेस दाखवत असताना बॅट्समन गुरुनाथ. खुद से खुद का अंदाजा नहीं होता, बाहर आने से पहले फूल भी ताजा नहीं होता. गुरुनाथ ने दाखवलं, प्रयास तो करते हो रो मेरे दोस्त, क्योंकि सिकंदर का बंद दरवाजा कभी नहीं होता. यावेळेस संधी निर्माण केली, दरवाजा तोडला आणि सांगत असताना या किती वेळा संकटांना आव्हान आहे आणि त्या आव्हानांना सामोरं जाण्याची ताकद बॅट्समन गुरुनाथने ठेवली गेली. बॅक टू बॅक 3 ब्लास्ट पाहायला मिळाले. शॉर्ट पिच बॉल, 4th इन अ रो. क्या बात आहे. जणू काय धुमाकूळ घातलाय. रिप्ले बघतोय की काय. गुरुनाथ थांबायचं नाव घेत नाही. एक्सप्रेस डेस्टिनेशन पर्यंत जाऊन पोहोचते. तब्बल 24 धावा मिळवल्या या 4 चेंडूवर. धाव संख्या मात्र भरकन वेगाने पुढे सरकले. तब्बल आमच्या स्कोररच्या पेनची शाही सुद्धा संपली की काय. 72 धावा धावपलकावर. गुरुनाथच्या फलंदाजीवर सुदामजी शेलार इम्प्रेस झालेत. 200 रुपयाचं पारितोषिक सुद्धा मिळालंय. थँक्यू सो मच. तब्बल 72 धावा धावपलकावर. इंडिव्हिज्युअल 40 रन्स. 40 धावांवर खेळतो बॅट्समन गुरुनाथ. यस यस यस, चौकार आहे. नक्कीच 2 धावा मायनस केल्या जातील. यापूर्वीचा चौकार होता. 70 धावा. यस, थँक्यू सो मच. सहकार्य करायचं आहे. एक चौकार होता. तुमचा 12वा प्रतिनिधी या ठिकाणी आहे याची नोंद आपण घ्यायची आहे. यस, मनोहरजी तामान यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक लागलंय. यावेळेस शॉर्ट आर्म पुल, वंडरफुल, पॉवरफुल. चेंडू थांबणार नाही. यावेळेस मात्र धुमाकूळ घातला. शंखनाद अवलिया क्रिकेटचा महाकाय जागा होतोय. बॅट्समन गुरुनाथ सांगत असताना, ये तो मेरे बाहेर का केले. जिंदगी तू चाहे कितनी भी नचा, लेकिन गाने तो अच्छे बजा. क्या बात है. या 11 चेंडू 44 धावांची वादळी खेळी करतोय बॅट्समन गुरुनाथ. शेवटचा चेंडू एक षटकार जर लागला तर 50 धावा पूर्ण होतील. हो हो हो, हा चेंडू खेळण्यासाठी मी तर म्हणेन थोडेसे कष्ट सहन करावे लागले. नक्कीच फिल्डिंग मध्ये थोडीशी गपलत होताना पाहायला मिळते. तत्पूर्वी धावा मिळाला 2 आणि या 2च्या मदतीने भिनारपाडा संघाची धाव संख्या आहे ती धावपलकावर. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 78 धावा. विजयासाठी 79 धावांची गरज. काय बॅटिंग साकारली गुरुनाथने. हिटमॅन रोहित शर्मा सारखी बॅटिंग. शेवटच्या षटकामध्ये समाधानवर मात्र मोठे मोठे प्रहार केले गेले. तब्बल 78 धावा. विजयासाठी 30 चेंडू आणि 79 धावांची गरज असेल या मॅच मध्ये मानकिवली संघाला. मानकिवली संघ विचार करत असेल की आपल्या कल्पना शक्तीच्या बाहेर धावसंख्या गेली की काय. कारण पहिल्या 3 षटकामध्ये धावा अतिशय कमी. त्यानंतर मात्र ढग फुटला गेला. धावांचा पाऊस संपूर्ण सृष्टीभर पडला गेला आणि धावपलक मात्र धावांनी चिंब झालाय. क्या बात आहे गुरुनाथ. वेल बॅटिंग, वेल डन. जबरदस्त इनिंग साकारली आणि साथ दिली मात्र बॅट्समन किरण शिंदेने. ही पार्टनरशिप सांगून गेली की 78 धावा आणि विजयासाठी 79 धावांची गरज होतील की नाही हा खूप मोठा प्रश्न. तत्पूर्वी आपण ऐकत बघत राहा राज क्रीडा मंडळ गावदेवी कुळगाव आयोजित आई गावदेवी चषक 2021. डीजे बदलापूर शहरात नाव लई फेमस झाला. असा कोहिनूर हिरा इथे जन्मला. सूरज मोठे आला. असा कोहिनूर हिरा इथे जन्मला. संदेश बाई आला.
बॅट्समन पहिला. गोरगरिबांच्या मदतीला बालू जाधव येतो हा केला. धन्यवाद डीजे मास्टर. चामटोली संघाचा संघनायक आणि कानोर संघाचा संघनायक, जसं चामटोली संघ आणि जे हनुमान कानोर संघ दोन्ही संघाचे संघनायक आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. कॅप्टन अमित डांगरे हाय भारी, सांभाळी संघाची जबाबदारी, सांभाळी संघाची जबाबदारी, सांभाळी संघाची जबाबदारी. अमित डांगरे बॅट्समन भारी, अमित दादाची खेळी हाय न्यारी, अमित दादाची खेळी हाय न्यारी, अमित दादाची खेळी हाय न्यारी. हे सोहन कोंडिलकर पालनहार, खेळतई रणझुंजार, सोहन कोंडिलकर पालनहार, खेळतई रणझुंजार. आई गावदेवी क्रिकेट संघ कुळगाव आहे हो एक नंबर. यस, थँक्यू डीजे मास्टर, धन्यवाद. चांगलं गीत आम्हाला ऐकायला मिळालं या मॅचला सुरुवात होण्यापूर्वी. पहिला डाव या ठिकाणी संपलाय. नाण्याची पहिली बाजू खूप चमकली, नाण्याची दुसरी बाजू बघण्यासाठी या ठिकाणी कोणी कुठं जायचं नाही आहे. आणि निश्चितच ज्यांना घर बसून कोणत्या प्रकारची गाडी या ठिकाणी येण्यासाठी नाही आहे, यासाठी मात्र आई गावदेवी चषक 2021च्या माध्यमातून यूट्यूब लाईव्हची व्यवस्था पूर्णपणे केली आहे. tenniscricket.in. हॅट्स ऑफ सलाम करेल आमचे प्रशांत आणि अर्थातच गौरवजी सावंत. थँक्यू सो मच. आई गावदेवी चषक 2021. जाऊ आपण मॅचकडे. विजयासाठी तब्बल 79 धावांची गरज असेल. या मॅचच्या गर्भात काय दडले हे बघायचं आहे. असं म्हटलं जातं तुम्हाला जर शांततेची झोप घ्यायची असेल तर आत्ता झोपून जमणार नाही, कारण आम्हाला एका कवीची कविता नेहमीच आठवते जी सुनील गावस्करांच्या जीवनावर लिहिली गेली. अपाट ऐशा मैदानी तू येशी वेळोवेळी, काळ करी बघ गोलंदाजी जमून आपली खेळी, मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव, या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला दाव, सावध आणि चतुर जो तो तोच इथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. तब्बल 79 धावांची गरज, 30 चेंडू. वैयक्तिक पहिले सांगितले, पहिले षटक गोलंदाजी मार्ग तयार. गोलंदाज ऋषिकेश, पहिला बॉल फेस करेल बॅट्समन नरेंद्र. 79 धावा. सरासरीचा विचार केला तर खूप मोठी धावसंख्या उभारली. पहिलाच बॉल ओव्हरपिच बॉल होता, यावेळेस मात्र स्टँडर्ड निस्पॅच फेकून दिला चेंडूला मिड विकेट ऑर्थोडॉक्स डोक्यावरून. हा येतो षटकार, इज ऑफ द मार्क, ब्रँडेड क्वालिटीचा षटकार. आपण बघू शकाल प्रथम बॅटिंग करत असताना तब्बल 78 धावा. मी तर म्हणेन आजच्या दिवसातील आतापर्यंतचा हायेस्ट स्कोर्स या मॅच मध्ये बनवलाय भिनारपाडा संघानं. कधी कोणत्या गोष्टी क्रिकेटमध्ये घडतील हे सांगता येत नाही. क्रिकेटवर भाष्य करणं म्हणजे कधी कधी कठीण जातं. सेकंड इन अ रो होईल का? यावेळेस मात्र कॉपी बुक स्टाईलने चेंडूला फेकून दिला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार सांगत असताना हम भी किसी से कम नहीं, हमसे ज्यादा जमाने में किसमें दम नहीं. बॅक टू बॅक दुसरा ब्लास्ट. बॅट्समन नरेंद्र यावेळेस दाखवत असताना यस देशाचा राजा मी आहे. जय हनुमान कानोर संघ आणि चामटोली संघ दोन्ही संघाचे संघनायक आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. हो हो हो, शॉर्ट पिच बॉल होता, यावेळेस मात्र ऑफ ड्राईव्ह सजवलाय. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचण्यापूर्वी चेंडू निघून जाईल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावांचा वेग यावेळेस मात्र भारताला पाहायला मिळतोय. काय सुरुवात केली नरेंद्रने. ज्या पद्धतीने प्रथम बॅटिंग करत असताना मांडकिवली संघाच्या विरोधात भिनारपाडा संघानं बॅटिंग केली, त्याच पद्धतीने नरेंद्र सांगत असताना हम भी किसी से कम नहीं. म्हणून की काय या मॅचचा विचार केला तर आम्हाला एका पिक्चरमध्ये नक्कीच एक वाक्य आठवेल, बाबू मोशाय हे जिंदगी लंबी नाही बडी होणी चाहिए. आणि हे सांगत असताना नरेंद्र जणू काय बॅट चार्ज केले. ओव्हरपिच बॉल अक्रॉस द लाईनने खेळला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक जजमेंट चुकली गेली. कार्यक्रम संपला. चेंडू निघून गेलाय आउट ऑफ द पार्क. हा येतोय नरेंद्रच्या बॅटमधनं षटकार.
डीजे. ऑडी इनोवा चोबल सत्याच्या गाड्या फिरतान साऱ्या जिल्ह्यानं र ऑडी इनोवा चोबल सत्याच्या गाड्या फिरतान साऱ्या जिल्ह्यानं र असं डॅशिंग बाबाचा मयूर दादा मनाला भावलाय र असं डॅशिंग बाबाचा मयूर दादा. थँक्यू डीजे मास्टर, धन्यवाद. 79 धावांचा पाठलाग करत असताना ज्या पद्धतीने उद्दिष्ट हवी ती उद्दिष्टे बॅट्समन नरेंद्रच्या माध्यमातून मिस्टर बिग स्ट्रोक नरेंद्र मात्र यावेळेस फसला होता, चुकी केली क्षेत्ररक्षकानं. असं चांगला फलंदाज नरेंद्र. मी तर म्हणेन कॅच सोडली की मॅच सोडली याची चित्रे तुम्हाला पुढे पाहायला मिळतील. कारण इन्फॉर्म बॅट्समन ज्याने तब्बल 4 चेंडूमध्ये 22 धावा वसूल केल्या त्या फलंदाजाचा झेल सोडणं म्हणजे मी तर म्हणेन स्वतःहून चुकी करणं, जखमेवर एखादी खापर आली असेल ती काढणं आणि त्यावर स्वतःच्या हातानं मीठ चोळणं ही परंपरा या ठिकाणी पाहायला मिळाली. एक संधी निर्माण करून दिली होती गोलंदाजाने. नरेंद्रचा सुटलेला झेल एक सिंगल धाव प्राप्त करून गेला. स्ट्राईक रोटेट केली गेली. आत्ता मात्र शेवटचा चेंडू. हो हो हो, पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ गुड लेनचा चेंडू होता. उचली थोडी कमी पाहायला मिळाली. वाटलं होतं फलंदाजाला बॅटवर कनेक्ट होईल, परफेक्ट मिडल करू शकले नाही. तत्पूर्वी एकच सिंगल धाव. या एकच सिंगल धावेने षटक येईल संपुष्टात. पहिलं षटक संपुष्टात आल्यानंतर माणिकवली संघाची धावसंख्या आहे ती बिनबाद तब्बल 24 धावा. व्हॉट अ ब्लाइजिंग स्टार्ट, व्हॉट अ फ्लाइंग स्टार्ट, व्हॉट अ स्टार्ट. वेल बिगन इज हाफ डन. यस, नेक्स्ट मॅच असेल आजच्या दिवसातील तिसरा सामना. चामटोले आणि जय हनुमान कान्होर दोन्ही संघाचे संघनायक उपस्थित आहेत. मी आदरणीय सन्माननीय सचिनजी मोठे साहेबांना विनंती करेल. यस, वैभवजी मोठे साहेब आपणास विनंती करेल.
यस चामटोली आणि कानोर जे हनुमान कानोर सिसे दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेसाठी यायचं आहे. यस धावसंख्या ती धावपलकावर आपण बघू शकाल. या मॅचचा विचार केला तर किती 46 ना. यस 46 धावा धावपलकावर आणि समीकरण बनले अजूनही 33 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक असतील 15 चेंडू 33 धावा म्हणजे मी तर म्हणेन मॅच अजूनही बॅलन्सिंग आहे. हो 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 एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. शॉट ऑफ गुडलेनच्या स्पॉटवर चेंडू पडला गेला. सन्माननीय आदरणीय वैभवजी मोठे साहेब आपणास विनंती करेल आपल्या शुभ हस्ते यापुढील होणाऱ्या सामन्याची नाणेफेक आपण करायचं आहे. तो सामना असेल कानोर आणि चामटोली या दोन संघाच्या दरम्यान. आजच्या दिवसातील तिसरी लढत असेल. तत्पूर्वी या मॅचमध्ये काहीतरी हालचाल चालू आहे. मी तर म्हणेन अजूनही 14 चेंडू आणि 33 धावा. मॅच अजूनही विचार केला तर माणकिवली संघ आणि भिनारपाडा या दोन संघाच्या दरम्यान बॅलन्स स्थितीमध्ये पाहायला मिळते. 14 चेंडू 33 धावा 16.50ची सरासरी आतापर्यंत पाहायला मिळेल. या मॅचमध्ये काय घडतंय. हा चेंडू जबरदस्त होता. परफेक्ट यॉर्कर बॉल. संधी नव्हती फलंदाजाला परंतु निश्चितच डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला. फलंदाज होईल बाद. नजर हटी दुर्घटना घटी. एक सिंगल धाव काढण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झालाय. येणारे शेवटचे 13 चेंडू आणि अजूनही जिंकण्यासाठी 33 धावांची गरज. समीकरण 15 चेंडू 33 धावा होत्या. त्याच वेळेला जर फलंदाजाने चांगल्या प्रकारे जर प्रदर्शन दाखवलं असतं ना तर मात्र निश्चितच काहीतरी वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. शेवटचे येणारे 13 चेंडू आणि या मॅचमध्ये माणकिवली संघाला जवळपास 33 धावांची गरज. जी सुरुवात करून दिली नरेंद्र नावाच्या वादळी खेळीनं. मी तर म्हणेन मजबूत पाया रचला परंतु त्या पायावर निष्ठेच्या खत पाणी मात्र घातलं नाही. म्हणून की काय एकावर एक गडी बाद होत गेले आणि समीकरण बनले 13 चेंडू 33 धावा. नेक्स्ट मॅच असेल कानोर आणि चामटोली या दोन संघाच्या दरम्यान. चामटोली संघानं नाणेफेक जिंकली. आजच्या दिवसातील पहिला असा डिसिजन झालाय की नाणेफेक जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय. यस चांगला डिसिजन या ठिकाणी घेतला गेलाय कारण बॅट्समनवर जास्तीत जास्त प्रेशर ठेवलाय चामटोली संघानं. तत्पूर्वी 13 चेंडू 33 धावा. डान्सिंग डाऊन दी ट्रॅक. यावेळेस मात्र जास्तीत जास्त फायदा नाही आहे. डाऊन दी ग्राउंड. हा चेंडू जमीनला गुदगुल्या करत निघून गेलाय यस 38 सर्कलच्या बाहेर. तत्पूर्वी एकच सिंगल धाव. 1-2 से काम नहीं चलने वाला. अगर ये मुकाबला आपको जीतना है तो बहुत बड़ा प्रयास करना पड़ेगा. आखिर प्रयास ही जिंदगी का दूसरा नाम बन जाता है. शेवटपर्यंत प्रयत्न करावा लागेल. 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय आणि या 3 षटकांचा खेळ संपुष्टात आल्यानंतर माणकिवली संघाची धावसंख्या आहे ती 3 गड्यांच्या मोबदल्यात तब्बल 47 धावा. विजयासाठी 12 चेंडू आणि अजूनही 32 धावांची गरज. 16.00ची आवश्यकता असेल या मॅचचा विचार केला तर माणकिवली संघाला. मनसुबे उधळून लावण्याचा प्रयत्न गोलंदाजाच्या माध्यमातून केला जातोय. याचं कारण नरेंद्रने ब्लॅझिंग स्टार्ट करून दिली. स्वप्न व सुरुवात करून दिली परंतु हे स्वप्न पूर्ण होईल की अपूर्ण राहील हे या ठिकाणी बघायचं आहे. 12 चेंडू म्हणजे सामन्याचं भविष्य. अग्निकुंड आहे. हे महाकुंभ आहे. क्रिकेटची पंढरी आहे. क्रिकेट भक्त या ठिकाणी उपस्थित आहेत आणि क्रिकेट भक्तांना फक्त हवा आहे या क्रिकेटच्या पंढरीतील दैवत म्हणजेच आई गावदेवी चषक ही ट्रॉफी आम्हाला हवी आहे. या अनुषंगाने प्रयत्न चालू आहेत. शेवटचे 12 चेंडू आणि विजयासाठी या मॅचचा विचार केला तर तब्बल 32 धावांची गरज माणकिवली संघाला. यस डीजे मास्टर थोडंसं कोऑपरेट करा तुम्ही पण. आवाजाला थोडी रिवर्ब आणि थोडा इफेक्ट दिला तर बरा होईल. हॅलो लास्ट 2 ओव्हर्स. शेवटची 2 षटकं आणि विजयासाठी तब्बल 32 धावांची आवश्यकता माणकिवली संघाला. नक्कीच नरेंद्रचं काळीज धडधडत असेल की या मॅचमध्ये मी जर बाद झालो नसतो तर मात्र वेगळं चित्र असतं. परंतु क्रिकेटमध्ये मित्रांनो शक्यतेला महत्त्व नाही आहे. वर्तमानातील क्रिया तुमच्या क्रिकेटचा आउटपुट तुम्हाला दाखवत असतो की काय घडेल. शेवटचे 12 चेंडू गुरुनाथ गोलंदाजी मार्गावर तयार. ज्या गुरुनाथनं प्रथम बॅटिंग करत असताना एवढं काही इम्प्रेस केलंय की आमच्या प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनलेला खेळाडू अर्थातच गुरुनाथ ज्यानं पहिलं दुसरं षटक हाताळलं. 8 धावा खर्च करून 2 विकेट घेतल्या. तोच गुरुनाथ गोलंदाजी मार्गावर तयार. 4थ्या ओव्हरला प्रारंभ. पहिलाच बॉल. यावेळेस पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. आणखी एक चांगला चेंडू विकेट किपरच्या माध्यमातून अपील केली होती परंतु अंपायर सांगत असताना पॉपिन क्रीजमध्ये सुखरूप आहे फलंदाज. यावेळेस मात्र सुखरूप राहून जमणार नाही तर सुखाचे दिवस दाखवावे लागतील. सातत्याने तुम्हाला तुमच्या यशाचं फलित चाकायचं असेल ना
तर मेहनतीचं बीज रोवून त्याला कर्तृत्वाचं खत पाणी घालावं लागतं. तुम्हाला तुमच्या यशाचं फलित मिळेल. शेवटचे येणारे 11 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 32 धावांची गरज. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय. एक सिंगल धाव मिळेल. फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. एकच सिंगल धाव. परंतु आत्ता मात्र क्रिकेटची लाईफलाईन तुम्हाला या ठिकाणी यूज करता येणार नाही. शेवटचे 10 चेंडू आणि 31 धावा. खूप मोठे स्ट्रोक तुम्हाला खेळावे लागतील. विचार केला तर 10 चेंडूमध्ये तब्बल 5 षटकार मारायचे आहेत. हा विचार या ठिकाणी तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत घेऊन जाईल. जर 5 षटकार गेले तर मानकिवली संघ विजयी होईल आणि 30 धावा जर निघाल्या नाही तर बिनारपाडा संघ विजयाचा शंखनाद करेल. विजय मात्र एकाच संघाचा, जो जिता वही सिकंदर. बघूया काय घडले या मॅचमध्ये. गुरुनाथ गोलंदाजी करतोय. 2 चेंडू फेकून झाले. 1 धाव खर्च केली. ओव्हरपिच बॉल. यावेळेस ओव्हरपिच बॉलवर धमाका पाहायला मिळतोय. स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू निघून जाईल लांगा बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय षटकार. क्रुशियल मोमेंटला घडलेली गोष्ट म्हणजे क्रांती. 1 षटकार तर आला. विजय होईल. थँक्यू. चेंडू द्यायचा आहे. असं ज्या पद्धतीने हा चेंडू जितका वेळ हरवला त्याच पद्धतीने प्रत्येक चेंडू फलंदाजाला हा मैदानाच्या बाहेर हरवावा लागेल. तेव्हा मात्र तुम्हाला विजयाचा सूर शोधला जाईल आणि तुमच्या यशाचं गाणं या ठिकाणी नीट पद्धतीने गायलं जाईल. क्या बात आहे. षटकार आला गुरुनाथच्या गोलंदाजीवर. फलंदाज रोहित. नक्कीच हिटमॅनचं नाव आहे. त्या नावाप्रमाणे फलंदाजी करावी लागेल. यावेळेस मात्र शॉर्ट पिच बॉल होता. मिस टायमिंग स्ट्रोक. फटका फसला. उर्वरित काम विकेट किपरनं केलं. नक्कीच जेल पकडल्यानंतर एक वेगळ्या स्टाईलने जणू काही चेंडूला चुंबन घेतलं गेलं. हा आनंद आहे आणि आनंद का नसावा. आपण केलेल्या कार्यकर्तृत्वाची नोंद सातत्याने ठेवत असताना विकेट किपर. 1 डॉली कॅच. 1 वर विकेट डाऊन. आत्ता मात्र मानकिवली संघ चक्रव्यूहामध्ये अडकले. हा चक्रव्यूह भेदला जाईल का? अभिमन्यू चक्रव्यूहामध्ये फसला गेला. त्याच पद्धतीने मानकिवली संघ नरेंद्र बाद झाल्यानंतर पूर्णपणे चक्रव्यूहामध्ये होता आणि आत्ता मात्र तेच चक्रव्यूह पुन्हा एकदा मजबूत स्थितीमध्ये निर्माण झालंय. आत्ता मात्र हा श्वास नाकातून तोंडातून घ्यावा लागेल. तेव्हा मात्र तुमचं आयुष्य सुखकर असेल. याचं कारण बनलंय शेवटचे येणारे 8 चेंडू आणि विजयासाठी मानकिवली संघाला अजूनही 25 धावांची गरज. हे 2 चेंडू अतिशय महत्त्वाचे. या 2 चेंडूवर जास्तीत जास्त धावा काढणं हे अनिवार्य ठरेल मानकिवली संघासाठी. पुन्हा एकदा ओव्हरपिच बॉल ऑन साईडला खेळलाय. नो मॅच लँडमध्ये चेंडू निश्चितपणे ट्रॅव्हल झालाय. तत्पूर्वी डीपमध्ये क्षेत्ररक्षक हळवारपणे पोहोचलाय. 2 धावा मिळतील आणि या 2 धावेने धावपुलक पुढे सरकेल. मानकिवली संघाची धावसंख्या आहे ती आतापर्यंत 4 गड्यांच्या मोबदल्यात तब्बल 56 धावा. विजयासाठी येणारे अजूनही 7 चेंडू आणि विजयासाठी 23 धावांची गरज. आम्ही आमच्या स्कोररचं कौतुक करू कारण प्रत्येक चेंडूच्या गणिक आम्हाला धावसंख्या सांगत असताना या ठिकाणी पाहायला मिळतील आणि आमचे मोठे साहेब या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचासुद्धा आम्ही आभार व्यक्त करू कारण आपला अमूल्य वेळ या स्पर्धेमध्ये आपण देतात. मनपूर्वक आभार. यावेळेस बॅकफुटवर आले. थोडा डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता. तत्पूर्वी 1 सिंगल धाव खेळपट्टीवर धावून पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा. यावेळेस अपील आहे. अंपायर यावेळेस तटस्थ आहेत. नक्कीच थोडंसं डिस्कशन चालू राहील. विचारलंय 11 खेळाडूंनी 11 शिलेदारांनी हाव विथ दॅट कैसा हे अंपायर सांगत असताना डिसिजन इज पेंडिंग. चर्चा चालू होईल आणि नक्कीच DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टम tenniscricket.in हॅट्स ऑफ. आपण सज्ज व्हायचं आहे. आमची टेक्निकल टीम सज्ज आहे. यस डिसिजन रिव्ह्यू सिस्टम DRS. अंपायर कन्फ्यूज. दूध का दूध और पाणी का पाणी. म्हणून की काय पारदर्शकतेचं दुसरं नाव म्हणजे आई गावदेवी चषक 2021. प्रत्येक गोष्ट कोणत्या खेळाडूवर अन्याय होणार नाही. यस फलंदाज पोहोचलाय स्वतःच्या घराकडे सुखरूप. पॉप इन क्रीजपर्यंत 2 धावा कंप्लीट होतील. नक्कीच या 2 धाव्याने थोड्याशा आशा कुठेतरी मावळल्या होत्या. त्या मात्र पुन्हा एकदा हिरव्यागार बनताना पाहायला मिळतील. धावा धावपलकावर किती 58 धावा. शेवटचे येणारे 6 चेंडू आणि मानकिवली संघाची तब्बल 21 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी.
6 चेंडू 21 धावा, पहिले 3 चेंडू सांगून जातील हु विल विन दिस मॅच. या प्रश्नाचं उत्तर पहिल्या 3 चेंडूवर कळेल. बघूया काय घडेल या मॅचमध्ये. शेवटचे 6 चेंडू 21 धावा. प्रयत्न प्रयत्न आणि प्रयत्न. खेळाचा विचार केला ना मित्रांनो तर 99% प्रयत्न आणि 1% नशीब या दोघांची साथ म्हणजे तुमचं यश आणि अपयश या गोष्टी या ठिकाणी पाहायला मिळतील. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी 21 धावांची आवश्यकता मानकिवली संघाला. काय घडेल. दोन्ही बाजूने प्रयत्न चालू आहेत. बघूया रबर तुटेल की रबर खेचलं जाईल. रबर दोन्ही बाजूने खेचणं चालू आहे पण बघूया तुटतंय की कायमस्वरूपी अबाधित राहत आहे. कोण जिंकेल हा सामना. भिनारपाडा की मानकिवली. मानकिवली की भिनारपाडा. दोन्ही संघ मातब्बर संघ आहेत. एकमेकांच्या समोर आंखों से आंखें मिलाते हुए नजरेला नजर देऊन उत्तर देत आहेत. आत्ता मात्र मी मानकिवली संघासाठी एकच म्हणेल असं जगावं दुनियेमध्ये आव्हानांची लावणी तर नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावं उत्तर. या प्रश्नाचं उत्तर असेल का मानकिवली संघाकडे. चमकिवली गावचे एक आदर्श नागरिक सन्माननीय संदीपजी डोंगरे आपणास विनंती करेल आपण व्यासपीठावर येऊन स्थान बनवायचं आहे. आपण आलाच स्पर्धेच्या माध्यमातून आपला शब्द सुनाने सरचे स्वागत. जाऊ मॅचकडे. 6 चेंडू 21 धावा. पहिला बॉल अतिशय चांगल्या पद्धतीने रिलीज केला आहे. कोणत्या प्रकारची संधी फलंदाजाला नाही आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु फुटवर्क होतं ते बॅकफुटवरून पुढे जाण्याचा प्रयत्न झाला. फ्रंटफुटवरून पुढे येणं हे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकरनं सांगितलंय की फ्रंटफुटवर येऊन खेळणं गरजेचं आहे. यावेळेस डॉट बॉल. शेवटचे 5 चेंडू आणि 21 धावा. टाकले जाणारे डॉट बॉल आपल्यासाठी खूप मोठी डोकेदुखी ठरू शकतील. या ठिकाणी बघूया काय घडेल. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. क्विक ऍक्शन क्विकर वन. चेंडू निघून गेलाय. ऑर्थोडॉक्स कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय धमाका. षटकार. 6 धावा. खेळाया जाती ते ग्राउंडवर थँक्यू डीजे मास्टर. धन्यवाद. संदीपजी डोंगरे साहेब विनंती केला आपण व्यासपीठावर येऊन स्थान बनवायचं आहे. आशा पल्लवित करून देणारा हा येतो षटकार. वाळवंटामध्ये पाणी शोधणं आणि जणू काही पाण्याचा एक ग्लास जरी सापडला तरी आम्हाला वाटते वाळवंटामध्ये वीर सापडली. भगीरथाचे प्रयत्न स्वर्गाहून गंगा आणावी त्या पद्धतीने प्रयत्न चालू आहेत. फलंदाज अमर आणि बॅट्समन समाधानच्या माध्यमातून. किती पाहिजे दादा. 14. यस. येणारे शेवटचे 4 चेंडू आणि 14 धावांची गरज. यस. 15 चेंडू गॅपमध्ये निघून गेलाय. यस. पहिला चेंडू डॉट बॉल होता. त्यानंतर षटकार आणि त्यानंतर चौकार. विजयासाठी अजूनही 3 चेंडू आणि 11 धावांची गरज. यस. 3 चेंडू 11 धावा. पहिला चेंडू डॉट बॉल. त्यानंतर मात्र फलंदाज समाधानी केले डगआउटला. नक्कीच चांगली बॅटिंग या ठिकाणी साकारताना परंतु शेवटच्या क्षणापर्यंत ही समुद्राच्या मध्यभागी असणारी नौका किनाऱ्यापर्यंत नेणारा नाविक ठरेल का बघायचं आहे. बंद पॉकेटमध्ये सगळं काही गुपित रहस्य लपलंय. सस्पेन्स आहे. हॉरर मूवी या ठिकाणी पाहायला मिळतोय. म्हणून की काय वर्दळ पाहायला मिळते. शेवटचे येणारे 3 चेंडू आणि 11 धावा. 2 मोठे स्ट्रोक्स. कार्यक्रम खल्लास. ओहो. शॉर्ट पिच बॉल होता. मिडल अप करू शकला नाही. नक्कीच एक सिंगल धाव घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न होईल. ओहो. आपली विकेट सॅक्रिफाईस करायचे हे सांगत असताना नॉन स्ट्राईक एंडवरचा फलंदाज होईल बाद. विकेट सॅक्रिफाईस. कुछ पानी के लिए कुछ खोना भी तो पडता है. एक सिंगल धाव आली. आत्ता मात्र शेवटचे येणारे 2 चेंडू आणि विजयासाठी या मॅचमध्ये मानकिवली संघाला तब्बल 10 धावांची गरज. प्रत्येक चेंडू मैदानाच्या बाहेर पाठवावा लागेल. संघर्ष वाढलाय. मनगट मस्तिष्क जाग करावं लागेल. आपल्या मेंदूमधील न्यूरॉनला जाग करावं लागेल. बॅट्समन समाधानला. शेवटचे 2 चेंडू 10 धावा. मॅच कोण जिंकेल हा प्रश्न पडलाय. एका बाजूला खूप मोठा संघर्ष चालू आहे बॅटिंग करत असताना. एका बाजूला संघर्षाचं मैदान. जोपर्यंत ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत सोडायचं नसतं. गोलंदाजी करणारा संघ सांगतोय. विजय गोलंदाजी करतोय. फलंदाजी मार्कवर. बॅट्समनचा जे होईल समाधान. शेवटचे 2 चेंडू 10 धावा. हो हो हो. स्ट्रोक तर लागला. एलिव्हेशन आहे. डिस्टन्स मात्र असेल का नाही. यावेळेस उंची होती. अंतर मात्र नव्हतं. मॅच जणू काही फिनिश होण्याची चिन्हे पाहायला मिळाली. फटका सजवला होता परंतु निश्चित मिस टायमिंग झाला. फलंदाज बाद. समाधानला माघारी यावं लागतंय. विकेट यापूर्वी सॅक्रिफाईस केली होती आणि त्यानंतर स्ट्राईक रोटेट केली होती. स्ट्राईकवर ठेवलं होतं समाधानला परंतु आत्ता मात्र नाराज असेल डगआउट. शेवटचा 1 चेंडू आणि 10 धावा.
आत्ता मात्र एक चमत्कार मानकिवली संघाला वाचू शकतो. तो चमत्कार म्हणजे नो बॉल आणि षटकार. परंतु मित्र म्हणजे गोलंदाज एवढी मोठी चुकी करेल का? एवढी मोठी चुकी जर केली तर मात्र निश्चितच बिनारपाडा संघाला चटके सहन करावे लागतील. परंतु एक चेंडू 6 धावा जरी आल्या तरी बिनारपाडा संघ मित्र म्हणजे 99.99% हा सामना जिंकलाय. काय घडेल या मॅचमध्ये नक्कीच समाधान मिळलं करू शकला नाही, म्हणून की काय चेंडू मैदानाच्या बाहेर गेला नाही. एक चेंडू 10 धावा. ओ हो हो, यावेळेस अपील होती फलंदाजाकडून. ओ हो हो, षटकार तर गेलाय आणि बीमर साठी अपील केले. ओ हो हो, बीमर साठी अपील केले फलंदाजाने. मैदान सोडायचं नसतं. यस, हा चेंडू नो आहे, व्हॅलिड आहे की इनव्हॅलिड आहे? यस, फुलटॉस बॉलचं रूपांतर बीमर मध्ये झालंय की झालं नाही यावेळेस आमची व्यवस्थापन समिती चेक करेल. थर्ड अंपायर या ठिकाणी असतील, चेक केलं जाईल, हाईट चेक केली जाईल. यस अंपायर सर, आपण यायचं आहे या ठिकाणी. थर्ड अंपायर राहील, याच्या व्यतिरिक्त कोणीही राहणार नाही याची आपण दक्षता घ्यायची आहे मित्रांनो. क्रुशियल मुवमेंट आहे, कारण या क्रुशियल मुवमेंटला डिसिजन घेणं आपल्या माध्यमातून आपण स्पर्धा बघतोय, पण यूट्यूबच्या माध्यमातून अनेक प्रकारचे प्रेक्षक जोडलेले आहेत, याची नोंद आपण घ्यायची आहे. यस, एक डिसिजन सामना फिरू शकेल. यस, फुलटॉस बॉल आहे की नो बॉल आहे हे अंपायर चेक केले जाईल. षटकार तर गेलाय, नो असेल तर 7 धावा मिळतील, नो नसेल तर बिनारपाडा संघ विजय होईल आणि त्यानंतर नो असेल तर एक चेंडू फेकावा लागेल. सगळ्या गोष्टी सस्पेन्स. काय घडलंय आणि काय बिघडलंय हे मात्र बघण्यासाठी थर्ड अंपायर टेक्निकल कमिटी या ठिकाणी उपस्थित आहे. आपण डगआउट मध्ये सगळ्यांनी नरेंद्र सर, आपण एक चांगले खेळाडू आहेत, आपण स्थानापन्न व्हायचं आहे. यस, थर्ड अंपायर बोलतील, बाकी कोणी बोलायचं नाहीये. यस, थर्ड अंपायर मैदान सोडून इथपर्यंत आलेले आहेत, ते डिसिजन देतील. एक चेंडू 10 धावांची गरज असताना चेंडू गती परिवर्तन होतं, चेंज ऑफ पेस आम्ही ज्याला म्हणतो, परंतु चेंडू मला वाटतं फुलटॉस पडला. क्रुशियल मुवमेंट. यस, अंपायर डिसिजन नो बॉल. कमरेच्या वरती चेंडू होता आणि मी तर म्हणेन नो बॉल आणि षटकार म्हणजे 7 धावा. एक चेंडू आणि 3 धावा. मॅडी सर, मी मगाशी म्हटलो होतो की एक चमत्कार हा सामना कलाटणी प्राप्त होईल. षटकार गेलाय, याला म्हणतात दैव बलवत्तर. डगआउट मध्ये शांतता ठेवायची आहे आणि फ्री हिट असेल म्हणजे फलंदाजाला ब्लाइंड शॉट खेळण्याची संधी. यावेळेस एक चेंडू विजयासाठी 3 धावा. फ्री हिटवर फलंदाज बाद होणार नाही. मोईन अली बाद झाला होता, परंतु हा फलंदाज बाद होईल का हा प्रश्न असेल. एक चेंडू 3 धावा. गोलंदाजाने केलेली चुकी संपूर्ण संघाला भोगायला आली. निश्चितच गतीमध्ये परिवर्तन होतं. यस, फ्री हिट, नो बॉल, फ्री हिट, एक चेंडू 3 धावा. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा या ठिकाणी नियम आहे. म्हणजे एक चेंडू हा खेळून पूर्ण करावा लागेल, मिडल अप करावा लागेल. चेंडू गॅपमध्ये जाईल का, हा षटकार जाईल का, हा चौकार जाईल का, 2 धावा येतील का, विकेट पडेल का, फ्री हिट आहे हे फलंदाजाला माहित आहे. यस, जर फलंदाजाने हा चेंडू खेळला, डगआउट मधून मित्रांनो आवाज कमी करा. सगळ्यांनी आतमध्ये बसायचं आहे मित्रांनो, कारण नियमावली महत्वाची आहे ती तुम्ही पाळायची आहे. यस, नो बॉल, फ्री हिट आणि फ्री हिट वर फलंदाज बाद होणार नाही. एक चेंडू 3 धावा. कंपल्सरी चेसिंग. सामन्याकडे लक्ष. आम्ही आमचं आयुष्य विसरलोय याचं कारण एक चेंडू 3 धावा. नो बॉल पडलाय, फुल टॉस होता, बीमरचं स्वरूप प्राप्त झालं होतं, षटकार गेलाय, 7 धावा मिळाल्या. एक चेंडू 3 धावा. विजयने खूप मोठी केलेली चुकी. सन्माननीय सचिनजी दलाल साहेबांच्या ठिकाणी आगमन झालं. साहेब सरचे स्वागत. आणि यावेळेस विजयने मात्र काय अनाउन्स करू बोला. यस,
असं धन्यवाद. सामना जिंकला बिनारपाडा संघानं, पण म्हटलं जातं मित्रांनो कधी कधी हारणारे लक्षात राहत असतात. आज मानकिवली संघानं जबरदस्त इनिंग साकारली गेली. नक्कीच नरेंद्र लवकर बाद झाला होता, परंतु त्यानंतरच्या प्रत्येक फलंदाजांना प्रशांतने जबरदस्त बॅटिंग केली. समाधान मात्र शेवटपर्यंत राहिला. वैभव लवकर बाद झाला. रोहितने सुद्धा एक षटकार ठोकला. त्यानंतर अमरने जबाबदारी घेतली. नीरजने सुद्धा एक षटकार ठोकला. परिणामी 3 धावांसाठी हा सामना मात्र गमावला मानकिवली संघानं. चांगला प्रयत्न केला, परंतु हार्ड लक म्हणावं लागेल. गुड लक, वेल डन बिनारपाडा संघ. पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. चांगली मॅच या ठिकाणी पाहायला मिळाली. लगेच आपण झालेल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी झाला खेळाडू. नो डाऊट चांगली बॅटिंग, तेवढी चांगली गोलंदाजी करत असताना तब्बल 3 महत्वपूर्ण विकेट, कमी धावा दिल्या गेल्या आणि बॅटिंग करत असताना काय बॅटिंग साकारली गेली. नो डाऊट 12 चेंडू तब्बल 46 धावांची इनिंग साकारणारा बिनारपाडा संघाचा वादळ. अर्थातच गुरुनाथ आपण व्यासपीठावर यायचं आहे. असं गुरुनाथ आपण व्यासपीठावर यायचं आहे.